जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी कुचबुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची सर मी निघू? सर मी निघू? मिसेस शिवदे. हो. काय झालं सर? कुठे काय नाही निघताय? हो म्हणजे मी तेच विचारत होते थांबू का? नाही काही काम असेल तर थांबते मी. नाही काही काम नाही निघाला तरी चालेल. Come in. नाही 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 इथे असू शकत नाही. तू खरी नाहीयेस हो ना? मला खोटारडी बोलून झालंय तुझं. मला चिमटा काढ. काय? मला चिमटा काढ ना. का? प्लीज काढ ना. पटलं तू खरी आहेस. काय? ते तुला बरं वाटत नाहीये का? हा थोडस अस्वस्थ वाटतंय. कामाचा स्ट्रेस असला की होतं असं. आराम करत जा अधून मधून. सर कुठे आहेत तुमचे? ते बाहेर गेलेत. पण मग तू इथे केबिन मध्ये? अगं ते नसताना मी इथे येतो. तू बस ना. बस. अगं सर नसताना तेच मला म्हणतात की मी नसताना तू इथे. श्री तू सरांच्या खुर्चीत? तुला चहा सांगू? चहा हवाय? नाही ही फाईल द्यायची होती. अच्छा ओके देतो मी. जानवी तू चिडलीस माझ्यावर? कोणाकोणावर चिडू? आणि मनातून मी सगळ्यांना माफ करत असते रे. आता प्रत्येकाची आपली बाजू असतेच की. अगं पण मी सॉरी म्हणालोय तुला. अरे पण मी चिडलेच नाहीये तुझ्यावर. तू तुझं मत व्यक्त केलंस आणि ते करण्याचा हक्क आहे तुला. मी चिडायचा काही प्रश्नच येत नाही. का? तू चिडू शकतेस. गरज नाही वाटत. का? का नाही गरज वाटत?
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत मी. तुला द्यायचं नाही. तसं समज. तसंच आहे. तुला ना नॉर्मल मुलगी म्हणून जगायचंच नाहीये. तुला एक आदर्श मुलगी म्हणून जगायचं. मग ही आदर्श मुलगी कधी हसत नाही, रडत नाही, भांडत नाही, कोणाशी वाद घालत नाही. एकदा स्वतः डोकावून बघ. कधीतरी स्वतःला विचार की हे जे काही करतेस ना त्यामुळे तुला आनंद मिळतोय का? प्रत्येक जण फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करून नाही जगत. हे बघ जान्हवी, आय एम सॉरी पण मी आज तुला पुन्हा हर्ट करणार आहे. ते ऑलरेडी करून झालंय तुझं. पण मी चिडणार नाही, भांडणारही नाही, कारण मला आदर्श मुलगी बनून जगायची हौस आहे ना. अच्छा, म्हणजे तुला चिडता येतं तर? आनंद वाटला हे ऐकून. मला तुला इतकंच सांगायचंय, मी आजपासून माझा बस स्टॉप बदललाय. यापुढे आपण भेटणार नाही. सगळं स्वतःच ठरवलंस तर मग मला सांगतेस तरी कशाला? कारण माझ्या जवळच्या माणसाचा कायमचा निरोप त्याला भेटल्याशिवाय नाही रे घेऊ शकत. वा, एकाच वाक्यात मला जवळही करतेस आणि दूरही लुटतेस. मला कारण कळू शकेल का हे असं अचानक कधीही न भेटण्यामागचं? अच्छा, अनिलला तू मला भेटलेली आवडत नाही, राईट? तू माझा होणारा नवरा आहे. त्यांना एकेरी सॉरी, तुझ्यासाठी तो रिस्पेक्टेबल असेल, माझ्यासाठी नाहीये तो. मी त्याला अनिलच म्हणणार. हा, त्याने सांगितलं ना तुला हा माणूस चांगला नाहीये, याला भेटू नकोस, याच्याशी बोलू नकोस, हो ना? नाही अरे नाही, असं काहीच नाहीये. अच्छा, म्हणजे हे तुझं तुलाच जाणवलंय का की मी चांगला माणूस नाहीये? नाही, तू खूप चांगला माणूस आहेस. एखाद्याने विश्वास ठेवावा ना इतका. खोटंय. तुला जर असं वाटत असतं ना तर तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास. माझ्या शब्दाच्या आदराखातर तरी तू एकदा विचार केला असतास की तू हे का लग्न करतेस. जान्हवी अगं, का करतेस तू हे लग्न? एकदा विचार कर ना. ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, कबूल. मला कधीही भेटायचं नाहीये, मान्य. यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही. तू तुझा बस स्टॉप नको ना चेंज करूस, मी माझा बस स्टॉप चेंज करतो. हा, मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन, पुन्हा तुझ्या आयुष्यात डोकावणार सुद्धा नाही. आणि मी माझ्या शब्दांचा पक्का आहे. पण जान्हवी, यू सिरियसली डिझर्व अ बेटर पर्सन. तू इतकी सुंदर आहेस, इतकी हुशार आहेस, आणि हा काय वेडेपणा आहे? या बांगड्या नाही टाकू शकत आणि देऊही शकत नाही रे कोणाला. प्लीज परत घे. इतके उपकार कर माझ्यावर. निरोपाच्या दिवशी रागवू नकोस. हा, अरे तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, पण तू जसा तुझ्या शब्दाला पक्का आहेस ना, तसंच मीही शब्द पाळते. आणि तुम्हाला वाटतंय इतकं वाईट नाही होणार माझं. माझं सगळं चांगलंच होणार आहे.
काय चांगलं होणार आहे तुझं? हा? जान्हवी, अनिल हा माणूस तुझ्यासाठी नाहीये. इनफ. तुझं ऐकून घेते म्हणजे तू तुझ्या मर्यादा ओलांडायच्या नाहीस. ज्यांच्याबद्दल बोलतोयस तो माझा होणारा नवरा आहे आणि त्यांचा अपमान झालेला मी नाही सहन करणार आहे. हे बोलण्याचा हक्क तुला कोणी दिला? माझा पर्सनल आयुष्य मी ठरवीन. तू का अडवतोय? बिकॉज आय रिअली बिकॉज आय रिअली केअर फॉर यू. नका करू केअर. माझे बाबा, माझा भाऊ, मित्र, मैत्रीण, कलीग आणि आता तू. अरे हेटाळणी करताय तुम्ही माझ्या लग्नाची. इट हर्ट्स. खूप त्रास होतो. तुमच्या अशा बोलण्याने खचून जायला होतंय रे मला. हा डिसिजन घेण्यामागे माझी स्वतःची अशी काही कारणं आहेत आणि ती बरोबर आहेत. नाही उघड करायची मला सगळ्यांसमोर. हे बघ जान्हवी, अगं तू चुकतेय ना. मला माहितीये, पण त्या चुकीची शिक्षा भोगायची तयारी आहे माझी. तुमचं असं बोलणं नाही सहन होते रे. खरं सांगू, तुझी कंपनी मला खूप आवडायची. कारण तू मला दोषी नाही ठरवायचास रे. पण नाही, तूही इतरांसारखाच आहेस. एखाद्याला इतकंही टोचून नका रे बोलू, जीव जाईल त्याचा. हे बघ जान्हवी, अगं आय एम सॉरी जान्हवी, अगं मला तुला हर्ट करायचं नव्हतं. हे बोलतोस आणि प्रत्येक वेळी तू हर्ट करतोस. अगं पण तुझ्या चांगल्यासाठी मी. माझं चांगलं तुझ्यापासून लांब राहण्यात आहे. नको भेटूया परत आपण. ओके. ठीक आहे. तुझं जर असंच म्हणणं असेल तर यापुढे आपण कधी नाही भेटायचं. सॉरी.
बिकॉज आय रिअली हाय श्री. बाय. अरे पण श्री, व्हॉट हॅपन? आय एम सॉरी. श्री अरे आणि त्या बांगड्या तुझ्यासाठी दिल्या. तू खूप मानी आहेस असं कळलं, पण माझा मान राखण्यासाठी तू त्या घेतल्याच पाहिजेस. आठवलं का? नाही वहिनी. कमाल करतेस ना तू. गुपित सांगायला बोलवलंस ना आम्हाला इथे, मग आठवत कसं नाहीये तुला गुपित? गुपित सांगायला आपल्याला इथे बोलवलंय आणि गुपितच विसरले. सॉरी सॉरी वहिनी, मला गुपित आठवतंय. मला फक्त ना त्या मुलीचं नाव आठवत नाहीये. आठव 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 शरयू, नाव आठव, नाव आठव, नाव आठव, नाव आठव. मला आठवलं, मला आठवलं, मला आठवलं. लवकर लवकर. आई एवढ्यात बाहेर नाही ना येणार? नाही येणार. पटकन बोल. एवढं काय सिक्रेट आहे? आणि एवढं काय सिक्रेट आहे? आहे ना, तसंच मोठं सिक्रेट आहे. ती आपल्याकडे ती मुलगी आली होती ना, काय बरं नाव तिचं? सायली. सायली का नाव तिचं? हो, सायलीच नाही का आली होती आपल्याकडे? नाही बेबी वंस, सायली नाही का, बँकवाली. अरे बँकवाली मुलगी. नाव काय तिचं? काहीतरी म्हणाली होती ना ती नाव. अगं काहीतरी नाव असणारच ना. आईंना बरोबर लक्षात असेल. हो, आईंना बरोबर लक्षात असेल. आणि विशेष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांची नावं तर त्या अजिबात विसरणार नाही. हो, विचारते जाऊन आईला. ए गप्पा बसा ना. अगं शरू सांग ना पुढे काय. मी बोलत असताना मध्ये मध्ये जर कुणी बोललं ना, तर तुम्ही याद राखा, कन्फ्युज करून टाकता सगळं मला, मग मला आठवत नाही. ते सगळं जाऊ दे ग, त्या मुलीचं काय? अहो ती ना, ती मुलगी खूप चांगली आहे. तुला कसं माहित? मी भाजी आणायला गेले होते की नाही बाजारात, माझी टर्न होती म्हणून, तर तिथे एक आजीबाई आल्या होत्या. त्या बिचाऱ्या भाजी घेत होत्या. असं झालं. हा पण शरयू, तुला नक्की खात्री आहे की ती मुलगी तीच होती? वहिनी, असं सतत एखाद्यावर ना अविश्वास दाखवणं बरं नाहीये. हा, तुम्ही असतात ना तिथे तर तुम्हालाही कळलं असतं. खरंच सांगते, ती तशी मुलगी नाहीये. आणि एखादा माणूस बोलला असेल खोटं एखाद्या वेळेस तर काय एवढं.
मला वाटतं त्या दिवशी ती खोटं बोलली ना, त्यातही तिचा काहीतरी नाईलाज असेल. ए बास आता, जर आईने ऐकलं ना तर सगळ्यांना घराबाहेर काढेल ती आपल्याला. आता मी एखादी चांगली गोष्ट बघितली आणि ती लक्षात ठेवून तुम्हाला सांगितली तर त्यातही काही प्रॉब्लेम आहे का? शरयू, तुझे विचार कितीही महान असले आणि तू काहीही पाहिलं असलंस ना, तरी इंदू म्हणते तेच खरंय. आईंच्या मनात एखाद्या माणसाचा राग राहिला ना, की त्या माणसाने जीव जरी दिला ना, तरी त्याला क्षमा करत नाहीत. पण आई ना कधी कधी जाम टोकाचं वागते.